रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एकाच टायमिंगला जर 2 रांगोळ्या काढायच्या असतील तर मार्कर पेनचा कसा वापर करायचा. आता या व्हिडिओमध्ये आपण ही जी मोराची डिझाईन आहे ती आपण कशी डिझाईन करून घ्यायची ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण फर्स्ट लेअर लावून घेऊया. या प्रकारे खाली ग्लू लावून घ्यायचा आहे. या प्रकारे आपण ग्लूला रांगोळी लावून घेऊया आणि सेम ह्याच प्रोसेसने चारही मोरांना आपण फर्स्ट लेअर लावून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये जी ट्रिक आहे ती ट्रिक म्हणजे ज्यावेळेस आपण जी फर्स्ट लेअर लावून घेतो तो लेअर पूर्णपणे ड्राय करून घ्यायचा आहे आणि तो ड्राय झाल्यानंतर त्याच याच्यावरती परत सेकंड लेअर लावून घ्यायचा आहे आणि मगच नंतर दुसरा लेअर दुसऱ्या पार्टला लावून घ्यायचा आहे. चारही मोरांना फर्स्ट लेअर लावून घेतलेला आहे. आता आपले फर्स्ट लेअर पूर्ण वाळून झालेला आहे. तर आपण आता सेकंड लेअर अप्लाय करणार आहोत. सेकंड लेअर अप्लाय करताना तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये की मी दुसऱ्या कोणत्याही पार्टला फर्स्ट लेअर लावून घेतलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही जो पार्ट पहिल्यांदा कलर करचाल त्यावेळेस तो पूर्ण ड्राय करून घ्या आणि मगच नंतर त्याच्यावरती दुसरा लेअर अप्लाय करा. या पद्धतीने आता माझा फर्स्ट लेअर लावून घेतलेला आहे. आता ही जी डिझाईन आहे ती मला कस्टमरने असं सजेस्ट केलं आहे की त्यांना येल्लो कलर ह्या डिझाईनमध्ये खूप येल्लो कलर हवा होता. जसं की तुम्ही याचा चेहरा बघू शकता. चेहऱ्यापासून फुल बॉडी त्या मोराची त्यांना येल्लो कलरची हवी होती आणि आता मी फक्त फर्स्ट जी ही डिझाईन आहे ती फक्त मी आता पूर्ण कलर करून घेणार आहे आणि मग जे आपण मार्कर पेनने डिझाईन करून घेतलेलं आहे ते आपण डिझाईन करून घेऊया नंतर. सो आता फर्स्ट लेअर आपण आता रेड कलर डार्क कलर असतो त्याच्यामुळे मी इथे पहिल्यांदा रेड कलर लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर सेम ह्याच प्रोसेसने मी दोन्ही पण मोर आता कंप्लीट करून घेत आहे. सो आपले डिझाईन्स कंप्लीट झालेले आहे. आता आपण ॲक्रेलिक कलरचा कसा वापर करायचा ते बघूया. सो खाली डार्क कलरचा ग्रीन कलर मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती शेडिंगसाठी मी लाईट ग्रीन कलर वापरलेला आहे. सो आता ते मी कलर करून घेते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आता आपण याला ब्लॅक कलरची बॉर्डर करून घेऊया. हे सगळ्यात कठीण खूप हार्ड काम आहे हे.
याचंही मेजरमेंट कसं घ्यायचं ब्लॅक कलरचं तेही मी व्हिडिओ शेअर करणार आहे. आता मी याला पूर्ण पिकॉकला ब्लॅक कलरची बॉर्डर करून घेते. आणि ही डिझाईन कशी वाटली ती तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. ही डिझाईन मी ऑलरेडी बनवलेली होती, पण कस्टमरला वेगळ्या कलरमध्ये ही डिझाईन करून हवी होती, त्याच्यामुळे मी ही प्रयत्न केलेला आहे. डिझाईन खूप सुंदर झालेली आहे. या ठिकाणी माझी डिझाईन रेडी आहे. आपण आता डिझाईन काढून घेऊया आणि कट करून घेऊया. थँक्यू.